गेल्या वेळी तरी अनुदामिनीने डिवोर्स पेपरवर सही केली होती. तुमची इच्छा असेल तर त्याला बेस बनवून म्युच्युअली तिच्यापासून सुटका करू शकता. साहेबांचा फोन होता. काय म्हणत होते? संध्याकाळी 6 वाजता एअरपोर्टला बोलवलंय. आता दिल्लीला आहेत. काय म्हणायचंय? तुम्ही मेल्यानंतरही मला माफ नाही करणार का? माझ्या माफ करण्याने नाही करण्याने काय फरक पडतोय? ज्याच्या प्रेमाने तुझ्यामध्ये तिरस्कार भरला होता त्याने तर तुला माफ केलं ना. आता माझी माफी कशाला हवी आहे तुला? देव घरात आहे का? तू त्याच्याशी एक वेळ भेटायची परवानगी देशील प्लीज? ते घरात नाही आहेत. घरात नाहीये? कुठे गेलाय? ऑफिस? नाही. नाही? मग सावीला भेटायला गेलाय का? काय? मी फक्त विचारते तुला. मी सावीलाही भेटायला गेले होते. तिने मला माफ केलंय. मी तिलाही खूप दुःख पोहोचवलंय. देव आणि सावीला वेगळं सुद्धा मीच केलं. पण मी तुला आणि देवला वेगळं नाही करू शकले. मी तुझ्याशी हरले अनुदामिनी. आणि आज तर मी सगळं काही हरले. बघ मला कशी अवस्था आहे माझी. मी कधी हसत असते, कधी रडत असते, मला सुद्धा माहित नाही. शिवाय हेही कळत नाही की मी का हसते आणि का रडते. तू तर खूप लकी आहेस अनुदामिनी की तुला दुःख आणि सुख दोन्हींची जाणीव आहे. पण माझ्या सगळ्या जाणीवा जणू मरूनच गेल्यात. आता यात फक्त तू जीव टाकू शकतेस. मला काही नवीन जीवन नकोय. जे आहे तेही जाऊ दे. पण जोपर्यंत जगते मी असं वाटतं की माझ्या जाणीवा जिवंत असाव्यात. मला हे पाहायचं आहे की माझ्या आसपास सर्व काही ठीक असावं, सगळे सुखी असावेत. माझ्यामुळे कोणीही दुःखी होऊ नये. तू
सुद्धा नाही. बरं, मी जाते आता. मला यायलाच नको होतं. नको यायला हवं होतं मला. मी का आले? तू मला दारापर्यंत सोडायलाही नाही येणार. मला माहिती आहे, तू मला माझ्या मृत्यूनंतरही माफ करणार नाहीयेस. काही हरकत नाही. माझ्या चुका माफ करण्यालायक नव्हत्याही. मला माहिती आहे, देवनेही मला माफ नाही केलंय. उलट त्याने तर माझ्यावर दया दाखवलीये. त्याची इच्छा होती माझा मृत्यू जेलमध्ये नको व्हायला, स्वतःच्या घरी व्हावा, आपल्या माणसांमध्ये. पण माझं तर कोणी आपलं नाहीये. मी अगदी एकटी आहे अनुदामिनी. माझं कोणीही नाही. पण तुझ्यासाठी तर हे घर आहे. आज आपण दोघी एकाच छताखाली उभ्या आहोत. पण या घराच्या सर्व भिंती, या घराच्या भिंतीही तुझी साथ देतात. तू या निर्जीव भिंतींमध्ये जीव फुंकलायस. आणि मी सदैव यात तिरस्कार भरत राहिले. मी बदलले म्हणून काय झालं? अजूनही तीच आहे ना, तिरस्काराचा खेळ खेळणारी नॅन्सी. तीच नॅन्सी जिच्या डोळ्यांमध्ये अनुदामिनीचा आनंद खुपायचा. पण बघ, आज नाहीये खुपत. माझ्या डोळ्यात बघ अनुदामिनी.
अगदी शांत, एकांत, एका स्मशानासारखे आहेत माझे डोळे. यात फक्त भीती, त्रास आणि एकटेपणा दिसेल तुला, जो शतकांपासून आहे आणि शतकांपर्यंत राहील. तू एवढं तर ओळखलंच असशील की हे सगळं काही मी फक्त देवला मिळवण्यासाठी केलंय. कारण जी मजा आपलं बनून बदला घेण्यात आहे ना, ती वैरत्व पत्करून बदला घेण्यात कुठे. तुला काय हवंय? तुझा आणि देवचा घटस्फोट. मला वाटतं तुला घरी परत जायला हवं. मी तुझी कसलीच मदत नाही करू शकणार नॅन्सी. आणि तसंच तुझ्यासोबत सहानुभूती नाही दाखवू शकणार. भलेही तुझा तिरस्कार धुवून गेला असेल, पण मी अजूनपर्यंत काहीच विसरले नाहीये. जर मी तुला माफ करू शकले असते ना, तर मला तुझ्याहून जास्त आनंद झाला असता. पण आतापुरता माझ्या मनात तुझ्यासाठी ना कुठली कळकळ आहे आणि नाही कसल्या फीलिंग्स ज्या माझ्यामध्ये असं काही जागृत करतील की मी तुला कधी माफ करू शकेन. तुझं हे कन्फेशन तुझ्या चुकांवर पडदा नाही टाकू शकत. तुझ्या कन्फेशनला तुला प्रूव्ह करावं लागेल. तुझ्या या खोटेपणाला तर मी इग्नोर करूही शकते, पण तुझ्या या खोटेपणामुळे जिचं आयुष्य विखुरलंय त्याला ओव्हरलुक नाही करू शकत. तुला जर या कन्फेशनचा परिणाम पाहायचा आहे तर जा. जिच्या जीवनाला तू पत्त्याच्या पानांप्रमाणे विखुरलेस ना, तिच्या गुपचूप शांतपणाला आणि सुस्कार्यांना ऐक. आणि झालंच तर जग आपलं जीवन तिच्या विखुरलेपणात, तिच्या शांतपणात, जेणेकरून ती आपलं दुःख सावरू शकेल आणि तू तुझ्या पश्चातापाला सहन करशील. कट. एक्सलंट शॉट. दिस सीन इज ओव्हर. दादा, नेक्स्ट सीनची तयारी करूया.
खूप चांगला शॉट दिलास तू. हा, खूपच सुंदर. थँक्यू. माझा आणखी काही सीन आहे? हो, एक सीन आहे. लहान आहे की मोठा आहे? सीन लहान असो किंवा मोठा, काय फरक पडतोय? तू निश्चिंत राहा, पॅकअप वेळेतच होईल. दादा, नेक्स्ट सीनची तयारी करूया. सो द सीन इज ओव्हर नाव. हो, डायरेक्टर म्हणत होती की माझा शॉट खूप छान झाला. गुड. आय लाईक वर्क ऑफ दिस गर्ल शालू व्हेरी मच. असं करूया की याच सीनला एडिट करून चॅनलमध्ये प्रिव्ह्यूसाठी पाठवूया. त्यांना प्रत्येक शॉट पाहायचा असतो. का चॅनलला आत्ताच का दाखवायला हवं? चॅनलला तर फायनल प्रोडक्ट दाखवायला पाहिजे ना. मेकर्स आता मेकर्स राहिले नाहीयेत सॅवीजी. बाजारभावाचा जमाना आहे. खरेदी करणाऱ्यांचीच सरकार चालते इथे. म्हणून त्यांना सगळं दाखवावं तर लागेल. यु नो, डिमांड अँड सप्लाय. नेक्स्ट सीन. क्या थँक्यू. बात आहे. म्हणून ते जे म्हणतील त्याची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल. आपली मर्जी कुठे चालते. पण हे सगळं असूनही आपण प्रत्येक क्षण एक चांगला शो बनवण्याचा प्रयत्न करत असतो. अँड वी विल डेफिनेटली मेक अ मार्क बाय दिस शो. जास्त मोठा सीन नाहीये. तुझ्यासाठी खूप सोपं आहे. वहिनी तर घरात नाहीये. वाटतं अजूनपर्यंत आली नाही. कुठे गेली होतीस तू? कुठे गेली होतीस तू? तुझ्याशी बोलतोय मी. थोबाडात मारायचं असेल तर मार, पण माझ्यावर आपला अधिकार नको गाजवूस. जास्त बोलून दाखवू नकोस मला. मी या घराचा मालक आहे आणि मला हे विचारण्याचा पूर्ण हक्क आहे की तू या खिडक्या दरवाजे उघडे ठेवून कुठे गेली होतीस तू? असू शकतं की हे खिडकी दरवाजे चुकून उघडे राहिले असतील, किंवा मग वहिनी इथेच कुठेतरी असेल, आउट हाऊसच्या आसपास. या बंगल्याला 4 फेऱ्या मारून झाल्यात माझ्या. कोणी पण नाहीये. हे बघ, तुम्ही या घरामध्ये राहता आणि जर राहायचं असेल तर नीट राहा, नाही तर या घरात राहण्याची काही गरज नाहीये. हे फक्त तुझं घर नाहीये, हे वहिनीचं सुद्धा घर आहे. आणि मी तुझ्या सोबत नाही राहत, मी वहिनी सोबत राहते. तर तू आणि तुझ्या वहिनीने ठरवूनच टाकलंय या घरामध्ये जसं पाहिजे तसं वागणार, ज्या वेळेला वाटेल तेव्हा खिडकी दरवाजे उघडे टाकून निघून जाणार. हा, या घरात जर राहायचं असेल ना तर माझ्या रूल्स प्रमाणे राहावं लागेल तुम्हाला. रूल्स? अच्छा, तर तू आम्हाला या घरात राहण्यासाठी रूल्स सेट केलेस. हो, नक्कीच. तुमच्या या हरकती बघून ना मला काही रूल्स बनवायला लागलेत. मग तर तुझ्यासाठीही आम्हाला काही रूल्स सेट करावे लागतील. आणि तसंही हे जे खिडकी दरवाजे आहेत ना ते चुकून उघडे राहिले, पण तू तर स्वतःलाच उघडं केलंस. डोकं फिरायला लागलंय तुझं. उद्धटपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. हो तर तू
चुकीचा असूनही मान उंच करून उत्तर देतोयस. एनिवेज, तू जो रूल सेट केलायस ना, तो तू मला एक्सप्लेन करशील? आणि जमलं तर मी ते फॉलो करेन. काय बडबड करतेस? काय म्हणायचंय तुला? दादा, अर्थ तुला चांगलंच माहितीये, पण मी जर समजावलं ना तर तू तुझा हात उचलशील. अनुदामिनी कुठे? का? अनुदामिनी कुठे? मला नाही माहित. नाही माहिती तर जा इथून. मी सांगतोय जा इथून. तुम्ही नॅन्सीला माफ करू शकता, पण मी नाही. कदाचित तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही हे सगळं करून माझ्या आयुष्यात खळबळ माजवू शकाल. तर असा विचार तुम्ही आता विसरून जा. कारण मी नॅन्सीला कधीच आपल्या पायांवर उभं राहू देणार नाही, आणि नाही तिच्या हिमतीत एखादा नवीन पंख लागू देणार नाही.